नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 17 एप्रिलला सालवर्डी हा चित्रपट येतो आहे आणि त्याचे दिग्दर्शक रमेश चौधरी माझ्याबरोबर आहेत. रमेशजी, तारांगणतर्फे तुमचं खूप स्वागत. आणि ह्याचं आम्ही आत्ता टीजर, ट्रेलर, एक गाणं बघितलं, जबरदस्त झालं आहे. तर काय म्हणू मी, खूप महत्त्वाचा सिनेमा आहे, सत्य घटनेवरचा आहे. किती एक्सायटेड आहात? कारण खूप मोठी फिल्म वाटते आम्हाला ही. मागे सालबर्डी म्हणजे एक पूर्ण पॅकेज आहे. सस्पेन्स, थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आणि प्लस तुम्हाला शेवटी हॉररचा पण इफेक्ट यामध्ये येणार आहे. पॅकेजिंग असे गाणे आहेत. फोक सॉन्ग आहे. मंजुळा नावाचं आमचं नवीन एक गाणं लॉन्च होईल, जे मराठीतलं खूप मोठ्या स्केलवरचं आयटम सॉन्ग असेल. आणि वडिला आणि मुलाच्या नात्याचं एक खूप छान असं इमोशनल गाणं देखील आमच्या सिनेमात आहे. म्हणजे सालबर्डी म्हणजे फुल एक पॅकेज आहे. मराठी रसिक प्रेक्षकांसाठी खूप छान पर्वणी आहे सालबर्डी म्हणजे. आणि आज त्याचं जगदंबा गाणं लॉन्च होत झालेलं आहे. ह्याचा विषय कसा सुचला? किती दिवसापासून मनात घोळत होता तो? 3 वर्ष, 2022ला सुरुवात झाली. 2022 ते 2026 जवळपास हा विषय चालू आहे. आणि 2023 पासून निर्माते इन झाले. म्हणजे 3 वर्ष सातत्याने यावरती काम चालू आहे. बरोबर. आणि ह्याच्यातले कास्टिंग जबरदस्त आहे. सगळे मान्यवर तर आहेतच. शशांक शेंडे आहेत, बरेच आहेत. आणि पूजाचा अत्यंत डॅशिंग रोल आहे. ही निवड कशी केली? गोष्ट आणि स्क्रीन प्ले लिहिताना त्या कॅरेक्टरला न्याय देणाऱ्या भूमिका आपसुकच डोळ्यासमोर येत राहतात. आणि नेहमीप्रमाणे वेगळा विषय करायला खूप आवडतं मला. जो एक जॉनर केला की पुढील वेळेस दुसरा जॉनर करावा, तसंच मग त्या कॅरेक्टरला कोण भूमिकेला न्याय देऊ शकन जो काहीतरी वेगळे असेल, डिफरंट. तर मग तसा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. मग तशा भूमिका डोळ्यासमोर नजरेसमोर येतात आणि मग त्यांचं कास्टिंग होतं. त्या पद्धतीत ह्या सिनेमामध्ये 22 जणांची स्टारकास्ट आहे. आणि त्यांनी जसं अपेक्षा होती त्याच्या 200 पट त्यांनी आउटपुट दिलेलं आहे. तुम्ही जसा कागदावर लिहिला सिनेमा अगदी तसा बनलाय का त्याच्यापेक्षा आणखी मोठा झालेला? त्याच्यापेक्षा आणखीन मोठा झाला, कारण की मी म्हटलं की माझा परिवार म्हणजे माझी टेक्निकल टीम येते. माझ्याबरोबर माझे DOP सिद्धेश मोरे, माझे कॉस्ट्युम डिझायनर, आर्ट डिपार्टमेंट, माझी टेक्निकल टीम ही संपूर्णपणे माझ्या पाठीशी उभी राहते. तर 18 तास, 20 तास, 22 तास काम करते. तर माझी टीमची मेहनत म्हणजे सालबर्डी आहे आणि अपेक्षेपेक्षा काही पटीनं खूप चांगला झालेला आहे. कुठं अख्खा सिनेमा चित्रित झालाय तेही सांगा. शनी मंदिर आहे, शनी शिंगणापूर. त्याच्या एक्झॅक्ट शेजारी कांगोनी आणि हिंगोनी नावाचं गाव आहे. त्या कांगोनी हिंगोनी गावामध्ये पूर्ण हा सिनेमा शूट झाला. आणि आज ज्या गाण्याचं लॉन्चिंग आहे, जगदंबा गाणं, त्या जगदंबा देवीचं मंदिर देखील त्याच गावामध्ये आहे. तर एकीकडं जगदंबा टायटलमध्ये आमचं नाव मुकीन भालेरावकडून येणं, एकीकडं आम्हाला सेम तसंच मंदिर आम्हाला भेटणं, म्हणजे कुठंतरी आईची शक्ती, आई जगदंबेची शक्ती आणि इच्छा आहे हे गाणं व्हावं आणि तिने करून घेतलं आमच्याकडून. त्यात कोरिओग्राफर आशिष पाटील, गश्मीर महाजन यांचा उत्कृष्ट असा परफॉर्मन्स. तर ते खूप छान जुळून आलं. म्हणजेच कुठल्या देवीची शक्ती आहे पाठीशी, ती घडून आणते सगळं. आणि आम्ही असं ऐकलं की ह्याचं ग्रँजर म्हणजे दिसतंच आहे, ते खूप मोठं आहे. म्हणजे साधारण 2-3 सिनेमे एकत्र बनतील तेवढा तुम्ही जोर लावलेला तर या चित्रपटासाठी. म्हणजे अशाच प्रकारची फिल्म तुम्हाला अपेक्षित होती की आता छोटं काही काम करायचंच नाही? नाही, एक मोठा सिनेमा करायचा विचार होता. तर माझ्याकडे 3 निर्माते होते, तिघांबरोबर सिनेमा करायचा होता. तर 3 निर्मात्यांचे वेगवेगळे 3 सिनेमे करण्यापेक्षा 3 निर्मात्यांना एकत्र येऊन एकच प्रोडक्शन हाऊस रजिस्टर करून एकच मोठा तो हा सिनेमा केलेला आहे. आणि आवर्जून मी सांगतो, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, आता प्रमोशन, प्रत्येक ठिकाणी माझे निर्माते 100% नव्हे तर 200% माझ्याबरोबर आहेत. बरोबर. तो एक आनंद आहे. साधारण किती स्क्रीनमध्ये हा रिलीज करायचा प्लॅन आहे? 350. 350 रिलीज. हां, मोठे. रमेशजी, आणि ह्याचं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कथानकात, काही वेगवेगळे ट्विस्ट टर्न्स आहेत. थोडं सांगा त्याच्याबद्दल, काय आहेत, कसे हँडल केलेत तुम्ही? माहीत नाही, पण गोष्ट लिहिण्यासाठी स्क्रीन प्ले रायटर रोहित शुक्रे आमचे, ते, मी आणि DOP आम्ही गोव्यामध्ये होतो. तर स्क्रीन प्ले लिहिण्याचा काळखंड इकडं पितृपक्ष अमावस्या होती, त्यामुळे शूटिंग्स नव्हतं, म्हणून आम्ही लिखाणाचा स्क्रीन प्ले तिकडे गेला होता. आणि पूर्ण पितृपक्ष अमावस्येमध्ये आमचा स्क्रीन प्ले लिहून झाला. आणि मेन जी अमावस्या असते त्या दिवशी आमचा क्लायमॅक्स लिहून झाला. रेकॉर्डिंग हे 2023ची गोष्ट. 2024ला रेकॉर्डिंगच्या वेळेस पण ती पितृपक्ष अमावस्या होती. 2000 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025मध्ये जे आम्ही शूट केलं, तर ते जे 20 दिवसाचं शूटिंग होतं ते पितृवाडा होता, पितृपक्ष अमावस्याचा तो पितृवाडा होता. आणि योगायोगाने जो आत्ता रिलीज सिनेमा होतोय 17 एप्रिलला, ती देखील अमावस्या आहे. बरोबर. माहीत नाही, अमावस्या आमच्यासाठी लकी योगायोगाने येते आणि ती आमच्याकडून काम करून घेते. म्हणजे सालबर्डी एक
शक्ती आहे, स्वतःची एक गोष्ट आहे ज्यात जगदंबा देवीचं पण आशीर्वाद आहे आणि ते घेऊन जाते. म्हणजे थोडक्यात आमच्यासाठी अमावस्या किंवा सालबर्डीसाठी एक नशीब घेऊन आलं आहे आणि आम्हाला लकी अमावस्या असं म्हणेन. खूप छान. मला वाटतं की खूप मोठं शिवधनुष्य तुम्ही रमेशजी उचललेत, तर तुम्हाला तारांगणतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि चित्रपटाच्या यशानंतर आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलू. येस, थँक्यू व्हेरी मच तारांगण आणि पूर्ण तुमच्या टीमसाठी. येस, थँक्यू.